सुस्वागतम. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे व संस्था माता सुशीलादेवी साळुंखे यांच्या स्मृतीस प्रथम अभिवादन. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित राजेरामराव महाविद्यालय जत विद्या समिती अंतर्गत इयत्ता 11वी, विषय राज्यशास्त्र. मी विषय शिक्षक श्री मनोज जाधव. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वीचे प्रकरण क्रमांक 7 या प्रकरणाचा म्हणजेच लोकप्रशासन या प्रकरणाचा पहिला भाग आपण अभ्यासलेला आहे. या पहिल्या भागात आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या, जसे की लोकप्रशासन या अभ्यासशाखेचा उगम कुठे झाला, कोणी त्याच्या अभ्यासावर भर दिला, त्याचसोबत लोकप्रशासन याचा अर्थ, लोकप्रशासनाची यंत्रणा ही जी प्रधान सचिव ते ग्रामसेवकपर्यंतची यंत्रणा आहे, ही यंत्रणा, शिवाय शासनाच्या 3 शाखा, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे पाहिलं. कार्यकारी मंडळाचे 2 प्रकार पाहिलेत, लोकप्रशासनाच्या व्याख्या पाहिल्या आणि राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांच्यातील परस्पर संबंध याचा अभ्यास केला. त्याचसोबत लोकप्रशासनाची व्याप्ती ही 2 दृष्टिकोनातून मांडली जाते. एक आहे संक्षिप्त दृष्टिकोन आणि दुसरा आहे व्यापक दृष्टिकोन. त्यापैकी संक्षिप्त दृष्टिकोनाचा मुद्दा आपण बघितला. त्यात पोस्टकॉर्प ह्या कामाच्या पद्धतीचा म्हणजेच या संक्षेपाचा आपण कशा पद्धतीने कामामध्ये वापर केला जातो आणि त्याचे टप्पे काय काय आहेत याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये पहिला प्लॅनिंगचा टप्पा, दुसरा आहे ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन, तिसरा स्टाफिंग म्हणजे कर्मचारी भरती, चौथा डायरेक्टिंग म्हणजे मार्गदर्शन, पाचवा कोऑर्डिनेशन समन्वय म्हणजेच ताळमेळ. हे आपण इथंपर्यंत अभ्यास केला. याच्या पुढचा टप्पा पोस्टकॉर्पमधला तो येतो, तो म्हणजे कुठला येतो, रिपोर्टिंग. आर म्हणजे रिपोर्टिंग, अहवाल देणे. प्रशासनात पूर्ण झालेली कामे आणि सुरू असलेली कामे या सर्वांचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर करणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे असते. त्यामुळेच प्रशासनात उत्तरदायित्व आणि जबाबदारीची भावना निर्माण होते. इथं एक गोष्ट लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर कुठल्याच गोष्टीला कुणाला जबाबदार जर धरता येत नसेल तर कुठलंच काम पूर्ण होणार नाही. प्रशासनामध्ये सुद्धा तसंच आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांनी काय काम केलं हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांना सांगावं लागतं, त्यांचा अहवाल सादर करावा लागतो. तुम्ही तुमचं उदाहरण घ्या. तुम्ही परीक्षा देता, परीक्षेमध्ये चांगला मार्क म्हणजे चांगले मार्क पडले पाहिजेत, चांगला तुमचा परफॉर्मन्स असला पाहिजे. हे तुम्ही कुणाला जबाबदार असता तर तुमच्या घरातल्या लोकांना म्हणजे आईवडिलांना. म्हणून तुम्ही गांभीर्यानं परीक्षा देत असता. म्हणजे असंच आहे, प्रशासन जर चालवायचं झालं तर प्रशासनामध्ये ही उत्तरदायित्वाची आणि जबाबदारीची भावना अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यासाठी केलेल्या कामाचा अहवाल देणं ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. कुठली कामे पूर्ण झालीत, कुठली कामं अजून अपुरी आहेत, कुठल्या कामामध्ये अडथळे आहेत, हे सर्व जे आहे हे सर्व या अहवाल देणे या प्रक्रियेमध्ये येतं. आणि हे असल्यामुळंच प्रशासनामध्ये उत्तरदायित्वाची भावना आणि जबाबदारीची भावना निर्माण होते. यामुळेच पुढं काय होतं तर प्रशासन हे आहे हे पुढं चालत राहतं. याच्या पुढचा टप्पा येतो तो म्हणजे बजेटिंग म्हणजे अंदाजपत्रक. प्रत्येक कामामध्ये आर्थिक बाब म्हणजे पैसा महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे प्रत्येक कामासाठी पैशाचे नियोजन आवश्यक असते. यासाठी अंदाजपत्रक बनवणे, पैशाचा हिशोब ठेवणे, त्या हिशोबाचे लेखापरीक्षण म्हणजे जमा खर्चाचा हिशोब तपासणे इत्यादी सर्व गोष्टी या महत्त्वाच्या असतात. कुठलंही काम घ्या, लोकप्रशासन असो किंवा जनरली जगातलं कुठलंही काम हे पैशाशिवाय पूर्ण होत नाही. कोणतंही आज आपण तुम्ही कुठलंही काम म्हणजे तुम्ही कॉलेजला रोज येता, तुमचा रोजचा काही खर्च नाही. अगदी घरात बसून म्हणला तरी घरात बसून सुद्धा जरी तुम्ही घरात TV जरी बघितला तरी ती वापरलेली लाईट जी असते तर त्याचा सुद्धा म्हणजे थोडा तरी का असणार तुमच्याकडून हा पैसा खर्च हा होतच असतो. त्यामुळं बजेट म्हणजे अंदाजपत्रक आणि म्हणजे थोडक्यात काय तर पैसा हा अत्यंत आवश्यक असणारी बाब या प्रशासनामध्ये किंवा पोस्टकॉर्प या संकल्पनेमध्ये आहे. इथं पोस्टकॉर्प या संकल्पनेचं चित्र तुम्हाला दिसत आहे. पूर्ण व्यवस्थित ते चित्र म्हणजे पुस्तकात हे चित्र अगदी असेच दिलेलं आहे, पुस्तकातीलच हे चित्र आहे.
पहिला टप्पा बघा, प्लॅनिंग. दुसरं ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग, रिपोर्टिंग, बजेटिंग. हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. आता उदाहरणच जर घेऊया पोस्ट कॉर्पचं काय आहे, उदाहरण जर एखादं घ्यायचं म्हणलं तर तुमच्या गावामध्ये सार्वजनिक गणेश मंडळ असतं. ते सार्वजनिक गणेश मंडळ सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा करतं. तो गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक गोष्टी पार पाडाव्या लागतात. जसं की मंडप उभारणे, लाऊडस्पीकरची व्यवस्था करणे, लाइटिंगची व्यवस्था करणे, मूर्ती आणणे, पूजेसाठी भटजी सांगणे, 2 वेळचा प्रसाद आणि इतर अनेक गोष्टी. या सगळ्यासाठी योग्य त्या नियोजनाची, म्हणजे पहिला टप्पा नियोजन. दुसरं, माणसांची आवश्यकता असते, म्हणजे कुणी काय जबाबदारी घ्यावी ते. तिसरं, प्रत्येक कामासाठी मार्गदर्शन आवश्यक असतं. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये येतं ते म्हणजे कुठलं, पैसा, बजेट. आणि याचसोबत रिपोर्टिंग, म्हणजे हे सगळं जे केल्यानंतर पैसा लागतो. आणि ज्या लोकांच्याकडून आपण वर्गणी गोळा करतो त्यांना वर्गणीचा जमा खर्च सुद्धा आपल्याला दाखवावा लागतो, कधी, उत्सवाच्या नंतर. म्हणजे थोडक्यात काय, पोस्टकॉर्प ही जी संकल्पना आहे ही आपल्या दैनंदिन जीवनाचाच एक भाग आहे. अगदी प्रवासाला जाताना सुद्धा आपण काही ना काहीतरी योजना करतो, थोडाफार पैसा घेतो, काहीतरी आपला ताळमेळ असतो, कुणाला तर भेटायचं काय, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पोस्टकॉर्प ह्या संकल्पनेमध्ये समाविष्ट असलेल्या ह्या गोष्टी आहेत. अशा पद्धतीने लोकप्रशासनाचा पहिला दृष्टिकोन आपण पाहिला कुठला, तर संक्षिप्त दृष्टिकोन, तो म्हणजे संक्षिप्त दृष्टिकोन. आणि त्यानुसार पोस्टकॉर्प ही कामाची पद्धत आपण पाहिली. आता लोकप्रशासनाचा दुसरा दृष्टिकोन आपण पाहू, तो म्हणजे व्यापक दृष्टिकोन. लोकप्रशासनाच्या व्यापक दृष्टिकोनात शासनाच्या तिन्ही शाखांच्या कार्यांचा समावेश होतो. तिन्ही शाखा कुठल्या, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, या तिन्हीचाही त्यामध्ये समावेश होतो. संक्षिप्त दृष्टिकोनापेक्षा व्यापक दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे. लोकप्रशासनाच्या व्यापक दृष्टिकोनामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांच्या कार्यांचा आणि त्यांच्या परस्पर संबंधांचा देखील समावेश होतो. व्यापक स्वरूपामध्ये लोकप्रशासन हे खाजगी संस्था व व्यक्ती यांच्याशी संवाद व सहयोग करते, ज्यामुळे मूलभूत सुविधांचा योग्य तो पुरवठा करता येईल. यामध्ये शासनाच्या विशेष कार्यांचा देखील समावेश केला जातो, जसे की देशाचे संरक्षण, वित्त व्यवस्था म्हणजे वित्त पुरवठा करणे, शिक्षणाची व्यवस्था करणे, आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे. आणि त्यासोबत लोकप्रशासनाच्या या व्यापक दृष्टिकोनामध्ये पोस्टकॉर्प या कामाच्या तंत्राचा म्हणजेच कामाच्या पद्धतीचा देखील समावेश होतो. थोडक्यात लोकप्रशासनाचा व्यापक दृष्टिकोन हा खूप म्हणजे सर्वसमावेशक आहे. त्यामध्ये सगळ्याच घटकांचा समावेश होतो. कायदे मंडळाच्या कामांचा समावेश होतो, कार्यकारी मंडळाच्या कामाचा समावेश होतो आणि न्यायमंडळांच्या कामाचा देखील समावेश होतो. व्यापक दृष्टिकोन हा नावाप्रमाणेच खूप व्यापक म्हणजे मोठा असा दृष्टिकोन आहे. पुढचा मुद्दा येतो, पुस्तकामध्ये दिलेला आहे की माहित आहे का तुम्हाला, या टायटलच्या खाली उद्योगाचे सामाजिक उत्तरदायित्व असा एक तिथं मुद्दा आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR. काय आहे हा मुद्दा, तर या मोठमोठ्या कंपन्या आपल्या व्यवसायामध्ये सामाजिक आणि पर्यावरण विषयक जाणीवा सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता याचा अर्थ असा नव्हे की दान धर्म करणे किंवा समाज किंवा इतर समाजामध्ये काही गोष्टी देणे असा अर्थ होत नाही, तर तो समाज सुधारण्याचा एक प्रयत्न आहे. विकसनशील देश असो किंवा अविकसित देश असो, अनेक देशांच्या मध्ये प्रदूषण रोखणे, आपत्ती शमन करणे, स्वच्छ पाणी पुरवठा करणे, शैक्षणिक कार्यक्रम आखणे, या सर्व घटकांचा समावेश या CSR म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या संकल्पनेच्या अंतर्गत होतो. म्हणजे हे जे मोठमोठे कॉर्पोरेट उद्योग आहेत, टाटा, रिलायन्स, बजाज, गोदरेज, हे जे सगळे उद्योग मोठमोठे आहेत, या उद्योगांची म्हणजे उद्योगांना समाजामधून हा खूप मोठा फायदा होत असतो. म्हणजे समाजामधून त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा होतो. मग या उद्योगधंद्यांनी काय केलं, समाजापासून जर आपल्याला इतका मोठा फायदा होत असेल तर आपण सुद्धा समाजाला काहीतरी देणं लागतो, या भावनेतून ते समाजासाठी काहीतरी करत असतात. मग यामध्ये अनेक गोष्टी म्हणजे केवळ दानधर्म करणे नव्हे, तर समाज सुधारण्यासाठी काही ना काहीतरी करत राहणं ही त्या पाठीमागची भावना आहे. म्हणजे दानधर्म करणे हे आलंच, पण
इतरही म्हणजे समाज सुधारणेचा प्रयत्न करणे. इथं पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की रतन टाटांनी 1,000 करोड हे कॅन्सर पेशंटच्यासाठी डोनेट केलेले आहेत. म्हणजे तो त्याचाच एक उदाहरणाचा भाग आहे. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे लोकप्रशासनाचा विकास. इथं एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांना. कुठलीही गोष्ट म्हणजे मोठी गोष्ट किंवा कुठलीही मोठी व्यवस्था ही एका दिवसात तयार झालेली नसते किंवा एका महिन्यात तयार होत नाही किंवा एका वर्षात तयार होत नाही. त्यासाठी खूप मोठा कालावधी जावा लागतो. लोकप्रशासनाच्या बाबतीत सुद्धा सेम तसंच आहे की लोकप्रशासन हे जे तयार झाले किंवा लोकप्रशासन ही जी व्यवस्था आज जगामध्ये आहे तिचा विकास हा काळाच्या ओघात हळूहळू होत गेलेला आहे. प्राचीन काळात कौटिल्याने अर्थशास्त्रामध्ये मांडून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर युरोप खंडामध्ये अरिस्टॉटल यांनी आपल्या पॉलिटिक्स आणि मॅकियावेली यांनी आपल्या द प्रिन्स या ग्रंथांच्या मध्ये देखील लोकप्रशासनाचे संदर्भ मांडलेले आहेत. पुढे लोकप्रशासनाच्या पद्धतशीर अभ्यासाचं श्रेय जर कोणाला द्यायचं झालं तर 18व्या शतकातील जर्मनी व ऑस्ट्रिया येथील कॅमेरेलिझम या प्रणालीला दिलं जातं. या प्रणालीमध्ये शासकीय व्यवहारांचा पद्धतशीरपणे अभ्यास केला आणि त्या अभ्यासावर भर दिला गेलेला. आणि आज आपण बघतोय की लोकप्रशासन या अभ्यास शाखेचा औपचारिकरित्या अमेरिकेत उगम झाला असं आपण मानतो. आणि विड्रो विल्सन यांनी पहिल्यांदाच लोकप्रशासनाच्या अभ्यासाची गरज मांडली आणि लोकप्रशासनाचा अभ्यास हा त्यांचा 1887 सालच्या शोध निबंध होता. त्या शोध निबंधानेच लोकप्रशासन या शास्त्राचा पाया रचला. शासनाची कार्यक्षमता वाढवण्याची गरज आहे असे प्रतिपादन करणारे ते प्रथम राजकीय नेते होते. लोकप्रशासन हा शासनाचा अविभाज्य भाग आहे पण सगळ्यात कमी लोकप्रशासनाची चर्चा होत असते असे मत त्यांनी मांडले. म्हणजे इथं विड्रो विल्सन यांनी खूप धाडसी मत मांडलेलं आहे. ते स्वतः शासनामध्ये असून त्यांनी असं मांडलं की शासनाची कार्यक्षमता वाढवण्याची गरज आहे असं खूप धाडसी विधान त्यांनी 1887 साली केलेलं होतं. अशा पद्धतीनं हळूहळू म्हणजे आज ह्या लोकप्रशासनाचा विकास आपल्याला आजच्या काळातलं लोकप्रशासन जे दिसतं ते याच्या पाठीमागं शेकडो वर्षांचा कालावधी हा गेलेला आहे. मधल्या टप्प्यात इथं आपण बघितलं की कॅमेरेलिझम काय आहे. तर माहीत आहे का तुम्हाला या टायटलच्या खाली दुसरा पॉइंट एक आलेला आहे की कॅमेरेलिझम काय आहे. तर 17व्या आणि 18व्या शतकातील शास्त्रांच्या अभ्यास प्रणालीला कॅमेरेलिझम असे म्हटले जाते. काय पुन्हा एकदा नीट ऐका. 17व्या आणि 18व्या शतकातील जर्मनी व ऑस्ट्रिया येथील सम्राटांच्या प्रशासकीय यंत्रणा सुधारण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर केला गेला त्याला कॅमेरेलिझम असे म्हटले गेलेले आहे. म्हणजे 17व्या आणि 18व्या शतकात जर्मनी या देशात आणि ऑस्ट्रिया या देशात जे सम्राट होते त्यांनी आपल्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर केला त्या पद्धतीला काय म्हटलं गेलं तर कॅमेरेलिझम असं म्हटलं गेलं. आज प्रशासनाची व्याप्ती जी आहे ती खूप विस्तारलेली आहे आणि तुलनात्मक प्रशासन असेल, विकास प्रशासन असेल, नवलोक प्रशासन असेल, सार्वजनिक प्रशासन असेल, सुशासन ही संकल्पना असेल, या अनेक गोष्टींचा आणि अनेक संकल्पनांचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे. लोक प्रशासनाच्या व्याप्तीमध्ये पुढचा एक महत्त्वाचा टप्पा आणि एक महत्त्वाची संकल्पना आली ती म्हणजे कुठली तर सार्वजनिक धोरण. ही सार्वजनिक धोरण जी आहे ही फक्त कसं आता आजच्या काळात जर बघितलं तुम्ही तर लोक प्रशासन हे केवळ अंमलबजावणी पुरते मर्यादित नसून त्यांचा भर हा पुढं धोरण निर्मितीवर सुद्धा येताना आपल्याला दिसून येतो. तर कॅमेरेलिझम ही प्रणाली तुम्हाला कळाली किंवा कॅमेरेलिझम ही जी संकल्पना आहे ती तुम्हाला समजली असेल तर आपण पुढचा मुद्दा घेऊ. पुढचा मुद्दा येतो सार्वजनिक धोरण. हा लोकप्रशासनातीलच एक घटक आहे. सार्वजनिक धोरण म्हणजे काय. आता आपण बघतोय वाढता परस्पर संपर्क, तंत्रज्ञानातील नवीन शोध, जागतिकीकरण या सगळ्यांमुळं नवीन आव्हानं आज शासनासमोर निर्माण झालेली आहेत. त्यामुळं शासन व्यवस्था ही खूप गुंतागुंतीची झालेली आहे. त्यामुळे आज सार्वजनिक क्षेत्रात शासनाला सामान्य प्रशासनाच्या पलीकडे जाऊन काम करावे लागत आहे. त्यामुळेच शासनाने लोककल्याणाच्या धोरणावर लक्ष केंद्रित करावे आणि त्यासाठी योग्य ती धोरणं आखून
त्यांची अंमलबजावणी करावी असा विचार प्रभावीपणे मांडला जात आहे. यालाच काय म्हटलं जातं, या नवीन दृष्टिकोनालाच सार्वजनिक धोरण असे म्हटले जाते. म्हणजे काय म्हटलं जातं थोडक्यात, तर शासनानं लोककल्याणाच्या धोरणावर लक्ष केंद्रित करावंच, पण त्याचसोबत काय करावं, योग्य ते धोरण आखून त्याची अंमलबजावणी करावी असा देखील विचार यामध्ये प्रभावीपणे मांडला जातोय. या नवीन दृष्टिकोनालाच काय म्हटलं जातं, तर सार्वजनिक धोरण असं म्हटलं जातं. म्हणजे जे आपलं दैनंदिन काम आहे त्या पलीकडे जाऊन किंवा दैनंदिन प्रशासनाच्या पलीकडे जाऊन शासनाला काम करावं लागतं. आज तुम्ही बघताय, पूर्वीच्या काळी चोऱ्या होणं म्हणजे एक 25-30 वर्षापाठीमागं चोरी होणं म्हणजे कोणतरी येणं, बँकेवर दरोडा घालणं, घरात येणं, घरात चोरी होणं असं होतं. पण आज मोबाईलवरून एखादा कॉल येतो, तुम्हाला तुमचा ATMचा पिन विचारला जातो किंवा तुमचा अकाउंट नंबरवर तुम्हाला अमुक हे बक्षीस लागलेलं आहे, तुम्ही तुमचा अकाउंट नंबर टाका आणि पुढं माहिती घेतली जाते आणि तुम्ही दिसतं आपल्याला की काय होतं, अचानकपणे अकाउंट रिकामं झालेलं आहे. मग ती व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जाते. म्हणजे तुमचं अकाउंट हे पूर्णपणे रिकामं झालेलं आहे. तुमच्या अकाउंटमधले बँकेतले सगळे पैसे संपलेले आहेत. म्हणजे ती व्यक्ती बँकेत गेली नाही, पण तुमचे पैसे तर गेले चोरीला. असा तिथं म्हणजे असं ह्या ज्या अनेक आव्हानं जी शासनासमोर आलेली आहेत, ह्या नवीन आव्हानांना शासनाला सामोरं जावं लागतं. त्यामुळंच म्हणजे आता नंतर सायबर क्राईम हा जो आहे किंवा सायबर क्राईम सेल हा नवीन घटक किंवा एक नवीन शाखा शासनाला निर्माण करावी लागली. हेच अशाच पद्धतीनं हे सार्वजनिक धोरण मांडलं जातं. म्हणजे सार्वजनिक धोरणामध्ये जे सांगितलेलं आहे ते हेच की शासनानं आता नवीन दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. तर अशा या सार्वजनिक धोरणाचे 3 टप्पे आहेत. कुठले 3 टप्पे? पहिला आहे धोरणांची निवड, दुसरा धोरणांची अंमलबजावणी, तिसरा धोरणांचे परिणाम. तर एक एक मुद्दा आपण अभ्यासू. धोरणांची निवड. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये असंख्य समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्याची साधने मात्र मर्यादित. अशा वेळी कोणती समस्या जास्त महत्त्वाची आहे हे निश्चित करणे म्हणजेच समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवणे हे गरजेचे असते. त्यानंतर ती समस्या कशी सोडवायची याबद्दलची सर्वसाधारण चर्चा ही मंत्री, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी हे सर्व मिळून करतात. इथं पुन्हा एकदा ऐका. आपल्या भारतासारख्या विकसनशील देशात असंख्य समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याची साधनं जी आहेत ती अतिशय मर्यादित आहेत. अशा वेळी कुठली समस्या जास्त गंभीर आहे हे ठरवायचं, म्हणजे त्या समस्यांचा क्रम ठरवायचा. आणि क्रम एकदा ठरला की कुठली समस्या आधी सोडवायची हे ठरतं आणि ती कशा पद्धतीनं सोडवायची हे काय केलं जातं. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे मंत्री, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी हे सर्व मिळून याची चर्चा ते करतात. उदाहरणार्थ, शहरात रस्ते बनवायचे आहेत की एखादं उद्यान बनवायचं आहे, एखादा पुतळा उभा करायचा आहे की शुद्ध पाणी पुरवठा करायचा आहे की एखाद्या साथीच्या रोगावर त्वरित उपचार करायचा आहे. अशा पद्धतीनं समस्यांचा क्रम हा ठरवला जातो आणि ती समस्या सोडवली जाते. आज आपण पाहत आहोत की कोरोना व्हायरसमुळं अनेक विकास कामं जी आहेत ती शासनाने थांबवलेली आहेत आणि शासनासमोर गेले 3 ते 4 महिने झाले एकच महत्त्वाचं काम आहे किंवा एकच महत्त्वाचं शासनाने धोरण ठरवलेलं आहे. कुठलं? की या कोरोना व्हायरस मुक्त असा समाज किंवा आपल्या देशाला किंवा समाजाला कोरोना व्हायरसपासून मुक्त करायचा आहे. म्हणजे शासनासमोर महत्त्वाची जर सगळ्यात महत्त्वाची कुठली समस्या असेल तर ती या कोविडची म्हणजेच कोरोना व्हायरसची समस्या आहे. त्याचसोबत पावसाळा देखील सुरू झालेला. त्या पावसाळ्यामध्ये महापूर येतोय की काय अशी सुद्धा परिस्थिती आहे. म्हणजे त्याला सुद्धा दुसऱ्या क्रमावर त्यांनी ठेवलेलं आहे. म्हणजे इतर कुठलेही कार्यक्रम न आखता किंवा इतर कुठल्याही गोष्टींना फारसं महत्त्व न देता त्यांचा प्राधान्यक्रमाचा शासनानं ठरवलेला आपल्याला इथं दिसून येतो. दुसरा टप्पा धोरणांची अंमलबजावणी. धोरणांची एकदा का निवड झाली की निवड झाल्यानंतर प्रशासनाद्वारे धोरणांची अंमलबजावणी करता येते. यातून धोरणांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत उद्भवणाऱ्या समस्या ह्या स्पष्ट होतात आणि त्या समस्या सोडवल्या जातात किंवा धोरणांमुळे म्हणजे जर सोडवल्या नाही गेल्या तर योग्य ते त्यामध्ये बदल हे केले जातात. म्हणजे एकदा एखादं धोरण निश्चित झालं, कुठल्या गोष्टी कधी करायच्या हे ठरलं की
त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला काय होते, सुरुवात ही होते. आणि त्यामध्ये हळूहळू काय समस्या येतात, कुठली गोष्ट सोडवताना किंवा कुठला नियोजन करताना काय अडचणी आहेत किंवा कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत, कुठल्या वाईट गोष्टी आहेत, हे सगळं यामध्ये बघितलं जातं. आणि ते धोरण हे काय केलं जातं, त्या धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न हा केला जातो. आणि तिसरा टप्पा, धोरणांचे परिणाम. या तिसऱ्या टप्प्यात धोरणांचा परिणाम समजून घेतला जातो. यामध्ये धोरणांचे मूल्यमापन केले जाते. धोरणांचे उद्दिष्ट आणि परिणाम दोन्ही तपासले जातात. धोरण कितपत यशस्वी झाले, धोरण कुठे कुठे अयशस्वी झाले, कुठे धोरणाला जास्त वेळ लागला, या सगळ्याची यामध्ये कारणं शोधली जातात. म्हणजे धोरणांचा परिणाम म्हणजे एक थोडक्यात याचा एक अहवाल तयार केला जातो की आपण हे धोरण राबवलेलं आहे, तर ते राबवलेल्या धोरणामध्ये काय काय आपल्याला अडचणी आल्या, किती दिवस लागले, किती कालावधी लागला, काय अडचणी आल्या, कुणाची मदत मिळाली, कुणाचं सहाय्य झालं, या सगळ्या गोष्टीचा यामध्ये अभ्यास केला जातो. जेणेकरून भविष्यात पुन्हा आपण जर तसं धोरण आखलं तर त्यामध्ये आपल्याला त्याचा उपयोग हा होऊ शकेल. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणाचा दुसरा भाग हा जो आहे तो अभ्यासलेला आहे. या पुढचा तिसरा भाग जो आहे तो आपण या पुढील तासाला आपण पाहू. ठीक आहे. धन्यवाद.